पण ज्यावेळेस इथली अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाची बांधकामं चालू होती त्यावेळेस ही जी कामगार मंडळी या भागातली इकडे यायची कामगार, तर यांची मुलं पण यांच्या सोबतीला यायची. तर त्यांची पोटं अशी गरोदरबाईंसारखी मोठी फुगलेली, हाताच्या बारीक काड्या झालेल्या, आणि ही कामगार लोक असायची यांना बांधकामावर कुठे जखमा झालेल्या, त्याच्यावर कुठे पट्टी नाही, माशा लागतायत, त्याच्यावर घोंगावतायत. एकतर त्यांना मिळणारी रोजी तो त्यावेळेस त्यांना ₹125 वगैरे, 100 ते ₹125. मग दोघे नवरा बायको कामाला आले तर ₹250. मग जाताना मीठ पीठ भाजी काय असेल ते घेऊन जाणार, तेव्हा कुठे यांची चूल पेटणार. करेक्ट. मुळात ही जी लोक होती ही बांधकाम मजूर नव्हती. ही आदिवासी कातकरी समाजातली मुलं होती, काही शेतमजूर पण होती. करेक्ट. शेतीचा हंगाम संपला की यांना मग पुढं काय काम, तर मग बांधकामावर जायचं. तर अशा याच्यातली ही डोंगर दऱ्यात राहणारी मंडळी यायला लागली. तेव्हा असं वाटायला लागलं की अरे या लोकांना या सुद्धा सुविधा उपलब्ध नाही. आपण एक छोटंसं क्लिनिक का सुरू करू नये. तर ते आठवड्यातून जे माझ्या ओळखीचे डॉक्टर एक दिवस येतील, यांना तपासतील, औषध गोळ्या इंजेक्शन देतील, आठवड्यातून एक दिवस, आणि ते 2 ते 3 तास. एवढंच माझ्या डोक्यात होतं. मला माहित नव्हतं की ही संकल्पना ही एखाद्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पर्यंत 23 वर्षात जाईल. कमाल.